मध्ये विजय चंदने आपण पाहतोय खेळपट्टीवर पोहोचला गेलाय. 12वा खेळाडू आलेला नाही दोन्ही संघांचं. पहिल्या चेंडू टाकतात जो संघाचा 12वा खेळाडू पोहोचणार नाही त्या संघाला पेनल्टी लागेल. भीम वॉरियर्स टीमचा आलेला आहे, रावण स्पोर्टचा आलेला नाहीये. बंधू स्ट्राईकवर आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय तन्मय. गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत पोहोचला गेला नाहीये. तर पहिल्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. सचिनचं स्वप्न पूर्ण होईल का या APL मध्ये, कारण की मागच्या वर्षी रनअप राहिले होते. पाहूया सचिन स्वप्न घेऊन उतरला या स्पर्धेमध्ये आणि स्वतः प्रथम गोलंदाजी करणार आहे. फ्रंटलाईन गोलंदाजी विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतोय. जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर सरांची तुम्हाला पाहायला मिळत आहे. 11:40 पहिला चेंडू टाकला गेला आहे आणि पहिल्या चेंडूला सन्मान देखील दिलेला आहे विजय चंदने याने. पहिला धाव स्कोरबोर्ड लागला जात आहे. धावांना सुरुवात केली जात आहे. खाता ओपन करताना टीम इथं आपल्याला पाहायला मिळत आहे भीम वॉरियर्स. पहिल्या षटकाला सुरुवात सचिनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म फलंदाज सज्ज होता आहे. आज टीम मध्ये तुम्हाला योगेश धोंडे देखील पाहायला मिळत आहे. योगेश धोंडे जेव्हा वयाचे 17 ते 18 19 वयाचे जेव्हा होते तेव्हा त्यांची गोलंदाजी संपूर्ण या भिवंडीला माहिती आहे. फिरकी गोलंदाजीचा बादशाह म्हणून त्याची ख्याती आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग पोझिशनमध्ये मिड ऑफवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. मजबूत काटिके गोल्डमॅन योगेश धोंडे. सचिन गोलंदाज VIP डाईज इन कडून समोर तन्मय खेळण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षक पोहोचला गेल्या चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव कंप्लीट. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्याचं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव संख्या 2. एक चांगली सुरुवात तुम्हाला इथे पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. विजय चंदने आउट फॉर्म थोडंसं यावर्षी, मात्र फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. APL मध्ये जो खेळाडू फॉर्मला येईल त्याच्यासाठी नक्कीच इथे बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज पटकवण्याचा मान मिळू शकतो. हा स्ट्रोक पाहतोय आपण ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा वाईट थ्रो आला होता. एक सिंगल धाव कंप्लीट. विजय पोहोचतो वैयक्तिक 2 वर आणि संघाची धाव संख्या 3. येणाऱ्या फलंदाजीमध्ये निमेश शेलारचं येणं बाकी आहे. वेदांत वाकचौरेचं येणं बाकी आहे. फलंदाजी चांगली आहे संघाकडे, मात्र भागीदारी देखील होणं गरजेचं आहे. हा लक्ष्य जवळजवळ 60+ जर झाला तर नक्कीच चांगला मॅच बनू शकतो. कारण की मागच्या मॅचमध्ये 100 धावा यश जाधव अँड कंपनी संघाने, पारवली टीम संघाने ठोकल्या होत्या. तन्मयचा हा स्ट्रोक फसला गेलाय, हवेमध्ये आहे आणि पकडली आहे. चांगली झेल. पाहूया थोडीशी चर्चा करताना विजय चंदने पंचांबरोबर, मात्र झेल तर खूप चांगली पकडली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. जर प्रिन्स मूवीजच्या फ्रेममध्ये जर असेल तर दिला जाईल, अथवा जो निर्णय पंच घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. या आपण पाहू शकता स्ट्रोक अतिशय दमदार रनिंग झेल पकडली होती, मात्र आपण पाहतोय स्पर्श झालाय की नाही हे दाखवत असताना. क्या बात आहे. किंग ऑफ लाईट टेलिकास्ट काम म्हटलं तर ते प्रिन्स मूवीजला याचं उदाहरणार्थ आहे. दूध का दूध पाणी का पाणी दाखवत असताना. सेफ आहे आणि फलंदाज आउट आहे. पहिली सफलता गेंदबाज सचिन के नाम. पहिला विकेट तन्मय बॅक टू डग आउट. पहिला विकेट मिळालेला आहे आणि इथे आपण पाहतोय न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. फक्त पंचांकरिता एक रिव्ह्यू आहे. जर डाऊट असेल तर नक्कीच पंच घेतील, म्हणून पंचाने घेतला, बघितलं पाय लागले की नाही. मात्र सेफ कॅच पकडली होती आणि फलंदाज जिथे बाद झाल्यानंतर निराश पावलाने तन्मयला जाताना आपण बघितलं. चला
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निमेश शेलार मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन वन डाऊन पोझिशन मध्ये आपण पाहतोय. मॅचचा आनंद घेताना दोस्ती म्युझिकल बँडचे दोन वादक इथे पाहतो आपण. A1 जोडी अजय जाधव आणि महेश जाधव या मॅचला एन्जॉय करताना आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मला वाटतं सुट्टीचा दिवस असावा. DD स्पोर्ट बिनारच्या या मैदानावर सतीश वागचोरे यांच्या बँड पथकाचे दोन मेंबर इथे मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. बिट्टू देखील सज्ज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हा ऑफस्टिकचा चेंडू अवस्थेचा अपील झाला होता. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू कट केलाय. चेंडूला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू मागे आणि चेंडूला फील्ड केले. मात्र 2 धावा कंप्लीट करताना तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 5 धावा. ही चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये भीम वॉरियर्स टीम संघाला, कारण की या 5 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. इथून आता सर्व खेळाडू डीपमध्ये जाताना पाहायला मिळतील. 11:40 पहिला चेंडू टाकला होता. वेल निघत जात आहे तर प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेले आहेत, लक्षात असू द्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. एक उंच पुरा हा गोलंदाज आपण पाहतोय भिनारच्या गावाच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. पियुष गोलंदाज आलेला आहे. पियुष याचा दुसरा षटक आहे. पाहूया संघासाठी कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विजय चंदने बंधू याच्याकडे आता फार अपेक्षा आहे टीमला. जास्त धावा बनवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार पेश करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर 60+ धावा असणं गरजेचं आहे स्कोरबोर्डवर. गोलंदाज सज्ज. पियुष समोर बॅटर देखील सज्ज आहे. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या षटकाचा. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती विकेट किपर याच्याकडे. संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅच भी छोटा और मौका भी मिला. 6 धावा धावफलकावर. विकेट कीपर सौरभ. गोलंदाज पुन्हा एकदा पियुष. चांगली सुरुवात झाली आहे पियुषची. ऑफस्टिकचा चेंडू खेळला गेला. चेंडूला कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत हलकासा मिसफील्ड पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त सिंगल धाव. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 7 नव्हे तर इथे आतापर्यंत 17 धावा होणं गरजेचं होतं, मात्र 7 धावा स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहे. अकरा वाजून 48 टाइम. आमचे प्रिन्स मूवीजचं देखील वॉच चालू आहे आणि ज्ञानेश्वर मुकादम सर जे स्कोरर आहेत त्यांचं देखील वॉच सुरू आहे. जो वेल दिलेला आहे त्या वेलामध्ये तुम्ही 4 षटक कंप्लीट करा 20 मिनिटांमध्ये. 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा वेल आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पियुष. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे पण तिथे फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावा जर अशा जमा झाल्या तर 35-40 धावा बनवू शकतात. धावसंख्या 8. निमेश शेलाराला आपला हात खोळावे लागतील. आता टीमचं कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणजे सेनापती.
जेव्हा सेना संकटामध्ये तेव्हा कॅप्टनला नॉक खेळावा लागतो. चांगला स्ट्रोक आहे, इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं, शतरक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली झाली आहे, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 9. गोल्डन स्पोर्ट आणि रावण स्पोर्ट यानंतर होणारा सामना, कारण की हा टॉस मॅचच्या समाप्तीनंतर होईल. गोलंदाज पियुष. ओहो, उशिरानंतर आलेला हा षटकार, विजय चंदने बंधू याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. लोकांची तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे कमबॅक. कमबॅक करताना विजय चंदने तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला सिंगल धावा जमा केल्या आणि त्यानंतरचा येणारा हा षटकार त्याच्या बॅटनं पाहायला मिळाला. षटकाराने धावसंख्या धावफलकावर 15 धावा, 15. शेवटचा चेंडू आहे या षटकातील पियुषाने चांगली गोलंदाजी केली, हे देखील विसरून चालणार नाहीये. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 5. एक विकेट प्राप्त केला होता सचिनने. चांगली गोलंदाजी केली होती. पियुष देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत आहे. आता शेवटचा चेंडू आहे, जर एखादा मोठा फटका आला तर एक थोडंसं महागडं षटक होऊ शकतो पियुषाचं. विजय चंदने याच्याकडे दमकम आहे, मोठी इनिंग खेळू शकतो, कारण की सिटी क्रिकेट देखील गाजवलं आहे, सिटी इमर्जिंग देखील क्रिकेट गाजवलं आहे. ग्रामीण क्रिकेट गोरसे ब संघासाठी नेहमी खेळत असतो हा खेळाडू पियुष. स्विच इट, रिव्हर्स स्ट्रोक, पहिलाच मन बनवला होता फलंदाजाने आणि चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते, ती म्हणजेच 19 धावा. 10 मिनिटं कंप्लीट झालेले आहे 2 षटकांसाठी. तुम्हाला जर ब्रेक घ्यायचा असेल तर 2 षटकानंतर नाही तर 3 षटकानंतर, लक्षात असू द्या. सौरभ आपल्या गोलंदाज सोबत चर्चा करताना पियुष, कारण की पियुषने धावा खर्च केल्या तर म्हणजे 14 धावा. फार दुरून आलेला हा खेळाडू आहे. योगेश धोंडे आपल्या पडगा परिसरातील खेळाडू टीममध्ये इन आहे. येणाऱ्या बॅटिंगमध्ये वेदांत वाघचौरे याचं येणं बाकी आहे. सचिन पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. सभी का हार्दिक स्वागत. मैं हूं संदेश पाटिल भिवंडीकर. आज का ये दूसरा दिन, दूसरा मुकाबला शुरू होता हुआ और आज के दिन का तीसरा ओवर डालने के लिए बिल्कुल तैयार सचिन. पहली गेंद सोर की, राइट आर्म ओवर द विकेट से सचिन सामने की ओर खेला है गेंद को, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग होती हुई 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज निमेश. अब निमेश ने भी थाम लिया है. अब स्ट्राइक ज्यादा से ज्यादा विजय चंदने के पास जाना जरूरी है. विजय चंदने अपना हाथ खोल चुके, एक 6 एक चौकार लगाए, अब तक स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 20. अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज सचिन. सचिन के पास लेंथ लाइन अच्छी है, बिल्कुल सही गेंदबाजी हो रही है. फिर से एक बार बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के करीब को गेंद रखा था, सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में. बढ़िया गेंदबाजी करते हुए पूरी तरह अपने लय में गेंदबाजी हो रही है. अब अधिकश गेंदे बाउंस हो रही है और नीचे भी बैठ रही गेंदे. अगली गेंद फिर से एक बार हवा में गेंद है और गेंद के नीचे फील्डर आता हुआ और बड़ी सफलता हासिल करते हुए गेंदबाज सचिन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
राहुल मोरे मैदानात मध्ये आलाय. सचिनने आतापर्यंत आपल्या संघासाठी 100% दिलेला आहे. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेल्या आहेत. त्याचा हा दुसरा षटक आहे आणि 6 धावा खर्च केल्यात. विकेट मागच्या चेंडूवर विजय चंदने बंधुयाचा विकेट मिळाल्यानंतर पूर्णपणे चार्जेस होताना आपण पाहतो सचिनला. गोलंदाज सचिन राईट आर्म ओव्हर द विकेटने. आपण पाहताय व्हीआयपी डाईजवर कालचा हिरो या स्पर्धेमधला विनीत भोईर एन्जॉय करताना या स्पर्धेला. गोलंदाज सचिन. ऑफस्टिकचा चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल कारण की ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. रमेश सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकामध्ये. कटर चेंडू टाकला होता, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, मात्र जास्तच चेंडू बाहेर निघाला होता आणि मिळालेली शिक्षा म्हणजे वाईट. सचिन चेंडू क्रमांक 4 षटकातील 4था चेंडू टाकत आहे सचिन. ऑफस्टिकचा चेंडू आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईटचा इशारा येतोय. जास्तच कट होतोय चेंडू. ही चेंडू आम्ही लहानपणी योगेश जोंधे यांचे बघायचो जेव्हा ते गोलंदाजी करायचे. या मॅच मध्ये करतील नक्कीच गोलंदाजी. यस, कारण की गोलंदाज म्हणून नव्हे तर बॅटर देखील चांगले आहेत. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. कमबॅक करेल का? 2 वाईट नंतर एखादा डॉट चेंडू. ओ हो, यॉर्कर चेंडू पूर्णपणे यॉर्क करून ठेवला होता आणि फॉलोथ्रो मध्ये सुंदर अशी झेल पकडली आहे आणि फलंदाज बाद होता आहे. मोरे बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहताय जॉईन होते मैदानामध्ये. तेजस जाधव मैदानाच्या आतमध्ये गेलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. जेवढा अनुभव आहे ना सचिन याच्याकडे तेवढा अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकवर चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोरच्या दिशेने केले. चेंडूला शतरक्षक येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तेजस आपलं खातं खोलते सिंगल धावेने. धाव संख्या 23. 23 लॉस ऑफ 3 विकेट. विजय चंदने, तन्मय, त्यानंतर राहुल आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगाडमध्ये पाहायला मिळते. शेवटचा चेंडू षटकातील आखरी गेंद 25 ओव्हर की. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सचिनने. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज निमेश शेला टीमचे कॅप्टन. कॅप्टनला आता परतावा लागेल. परतीचा प्रवास. प्लम एलव्ही फलंदाज बाद. अजून एक धक्का. टीम भीम वॉरियर्स टीम संघाला आउट होते फलंदाज निमेश शेलार. टॉलमॅन एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पालघर की बड़ी हस्ती मैदान के बीच अब आती हुई आणि गोलंदाज योगेश जोंधे.
आज भरपूर दिवसानंतर गोलंदाजी करताना आपण योगेश धोंडे याला बघणार आहोत, कारण की पडगा परिसरामध्ये जे असोसिएशन आहे त्या असोसिएशन अंतर्गत ते नेहमी ग्रामीण क्रिकेट खेळत असतात. मात्र आज APL मध्ये आपण त्यांना 365 दिवसानंतर गोलंदाजी करताना बघणार आहोत. योगेश धोंडे गोलंदाज, पहिला चेंडू फुल टॉस, फुल टॉल आणि फुल टॉस आला बाहेर पाठवून दिले, सीमा रेखा पार षटकार. कधीही कमबॅक करू शकतात. यस, तर गोलंदाज मला वाटतं अनफिट झालेला आहे. गोलंदाजी ते दुसऱ्याला सोपवली गेलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजाचं नाव माहिती नाहीये. राईट हॅम ओ द विकेटने पुढील चेंडू. ओ, चांगला चेंडू टाकला, जोरदार अपील झालीये आणि फलंदाज बाद होतोय. बॅटची एज अँड गॉन. सुरुवात चांगली केली आहे, कमबॅक पाहायला मिळते, कारण की षटकार योगेश धोंडे याच्या अगेन्स्ट आला होता. आता केवलने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत वाकचौरे. काल सतीश वाकचौरे फॉर्म मध्ये होता, आता त्यांचेच बंधू वेदांत वाकचौरे मैदानाच्या आतमध्ये. फ्रॉम सावंदे गोलंदाज, भरपूर पेस आहे गोलंदाजाकडे. केवल राईट आर्म ओ द विकेटने लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 30 धावा, 30. केवल गोलंदाज राईट आर्म ओ द विकेटने. बॅटर वेदांत. आज चेंडू सोडून दिलाय, मात्र सरळ आपण पाहतोय इष्टकाच्या हातामध्ये निघून गेलाय. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू. फलंदाजाला विचार करण्याकडे बाहेर पडला होता हा चेंडू. खूप चांगला गोलंदाज आपण पाहतोय. वाईड यॉर्कर चेंडू टाकले जात आहेत. केवल फास्ट अँड च्युरियस गोलंदाज आपण पाहतोय. राईट हॅम ओ द विकेटने हा चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक आहे सचिन, झेल सुटली गेली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली आहे. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32 धावा धावपलकावर. असंही वेदांत वाकचौरे अनफिट आहे, थोडीशी तब्येत डाऊन आहे, मात्र तरीही APL खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आपला संघ अडचणीतून दूर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्डवर लावण्याचा प्रयत्न होईल या षटकामध्ये. केवल गोलंदाज राईट आर्म ओ द विकेट. समोर वेदांत खेळण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू ऑफस्टिकचा आहे, सरळ निघून गेलाय. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते केवलच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे जो सुरू आहे तो म्हणजेच
चौथा गोलंदाज केवल राईट आर्म ओ द विकेटने सामना करते फलंदाज वेदांत. हा चेंडू लेग स्टंपवर होता आणि सरेष्टांच्या वरतून निघून गेला आणि इथे षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 32 धावा झालेल्या आहेत आणि इथे टाइम जो आहे 4 षटकांसाठी 22 मिनिटाचा घेतलेला आहे. तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू पंचांच्या माहिती करता आपण एक्स्ट्रा लावायचा. एक फिल्डर आपको अंदर लगाने अंपर्स. यस थैंक यू. निशांत शेवटचा षटक आहे. निशांत गोलंदाजीसाठी आलेला आहे. इथे शतरक्षण लावला जात आहे. इथे एक खेळाडू आता 30 सर्कलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पाहायला मिळेल कारण की जास्त वेळ घेतला होता गोलंदाजी करणाऱ्या संघाने. काल देखील 3 संघांना आपण पॅनल्टी लावली होती. एक शॉर्ट प्लेयर आपण लावला होता गोलंदाजीसाठी. निशांत पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू चांगला चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूने इथे सुरुवात करताना निशांत किती शांत ठेवेल हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय डॉट टाकला जात आहे. आतापर्यंत ह्या डावामध्ये 7 चेंडू डॉट झालेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. लेग कटर करण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या रडार मध्ये घेऊन चेंडूला पाठवलाय. सीमा रेखा पार येतोय षटकार. भरपूर उशिरानंतर यश लोखंडेचा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाराने आता धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे. 38 धावा धावपलकावर. 38 रन. गोलंदाज पुन्हा एकदा राईट हॅम ओ द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू हवेमध्ये टॉप चेंडू खाली शतरक्षक आहे. स्वतः गोलंदाज चुकी करणार नाहीये. माहिती आहे चुकीला माफी नाहीये. फलंदाज यश लोखंडे बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंसी हुई. आखिरी ओवर में अब हमारी तुम्हारी चलती हुई. अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 पर्व 6. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आपण बुद्ध समाजाच्या खेळाडूंना खेळताना आपण पाहतोय. बुद्धिस्ट क्रिकेट युवा मंच आयोजित APL 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करताना आपण पाहतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता आहे तो म्हणजे निशांतने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. षटकारानंतर एक विकेट घेऊन कमबॅक करताना न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये प्रशांत. आता निशांत शांत होईल की प्रशांत शांत होईल पाहूया आपण. हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. गोलंदाजी करताना निशांत समोर प्रशांत. हा चेंडू टॉपेज आहे. चेंडू हवेमध्ये झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. एक धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तर 2 धावांनी धावसंख्या
40 धावा 40. शेवटचा चेंडू या षटकातील. आखरी गेंद बची सोरकी. राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाज. पुन्हा एकदा बॅटची एज बीट होतोय. एष्टी रक्षकांनी चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय चौकार. तर अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झालेला आहे आणि धावा झालेल्या आहे त्या 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकमध्ये आपण नक्कीच थोडी चर्चा करू या स्पर्धेविषयी. ही स्पर्धा कालपासून सुरू झालेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 दुसरा दिवस दुसरा सामना. पहिला डाव समाप्त. धावा झालेल्या 44. 45 धावांचं लक्ष्य. आता 2 मिनिटाची विश्रांती. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा हेडलाईट प्रिन्स म्युझियमच्या माध्यमातून. धन्यवाद.
मॅच आपण सुरू करत आहोत. लक्ष जो आहे 45 धावांचं. समित आणि सौरभ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. राहुल मोरे गोलंदाज, सौरभ हडकमोल आपण पाहतोय. वाड्याचा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंगवर जास्त नाही 45 धावा बनवायचे आहेत 5 षटकामध्ये. हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय कारण की चांगला चेंडू टाकला होता गोलंदाजाने. डॉट चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज राहुल मोरे. सौरभ खेळण्यासाठी सज्ज होतोय. पी चिटिंग करण्याचा प्रयत्न होता, फुक करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवर आले नाहीये. लागोवरचे 2 चेंडू डॉट इथं पाहायला मिळत आहेत गोलंदाज राहुल मोरे याच्या माध्यमातून. गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. फिरकी गोलंदाजी, चांगला प्रतिसाद देताना आपल्या संघाला गोलंदाज राहुल मोरे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 45 धावांचं आव्हान समोर आहे आणि या आव्हानाचा कुठेतरी आता भार संभळावा लागेल. स्विच इट, संघर्षमय. इससे बढ़िया कमबॅक क्या हो सकता है. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. आहे धावफलकावर 6 षटकाराने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे सौरभने. पुढचा चेंडू गोलंदाज सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांकडून वाईडचा इशारा. एक्स्ट्राची मध्ये धाव संख्या 7. पुन्हा एकदा एक सुंदर असा षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आहे. मागच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि येतोय षटकार. धाव संख्या 13 धावा धावफलकावर. सुरुवातीची 3 चेंडू खूप चांगले टाकले, मात्र त्यानंतर 3 चेंडूवर आतापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता शेवटचा चेंडू बाकी आहे. सौरभ हडकमल असं वाटतं की लवकरात लवकर सामना समाप्त करण्याच्या मार्गावर आहे. ज्या प्रकारे आपला फॉर्म दाखवत असताना आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना या मॅचचा रावण स्पोर्ट आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहणार आहात. एक बडा संघर्ष. भीम वॉरेस आणि गोल्डन स्पोर्ट आणि रावण स्पोर्ट. हा चेंडू देखील सीमेच्या बाहेर, षटकार. मी अगोदरच सांगितलं होता हा खेळाडू असा आहे जर सुरुवात झाला तर याला थांबवणं कटिंग होतो. हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. लागोपाठचे 3 षटकार आपण बघितलं सौरभचं. या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक आहे ही. गुड बॅटिंग. धावा झालेल्या आहेत 19 धावा. 23 चेंडूमध्ये 24 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे. जर विकेट पडले नाही तर दबाव वाढू शकतो. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. टीमचे ओनर दिलीपदादा जाधव आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय दिलीपदादा जाधव यांच्या शुभ हस्ते कालचा उद्घाटनाचा टॉस जो आहे आपण केला होता या स्पर्धेच्या माध्यमातून. लोणारगावचे ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत, ग्रामसेवक. मागच्या वर्षी देखील त्यांच्या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला होता या स्पर्धेमध्ये.
मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये नाहीये. डबल ए रॉयल किंग शैलेश गायकवाड याने मागच्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. आता यावर्षी कोणता नवीन संघ पाहायला मिळेल आपण येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत. दिलीप जाधव एक एक्सप्रेस गोलंदाज आहे. हा चेंडू आपण पाहतोय समोर खेळायचं होतं, मिस टाइम झालंय. वेदांत चेंडू खाली आहे, मात्र कॉलिंग झाली नव्हती तिथे. फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 20 धावा 20. अजून 25 धावा इथून पाहिजे विजयासाठी येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. सौरभ हडकमोल आपण पाहतोय, त्यांचे पिताचे एक चांगले कॉमेंटर आहेत हे आम्हाला देखील माहिती आहे. आता त्यांचा मुलगा इथे सध्या खूप चांगली फलंदाजी करत आहे. 3 मध्ये 3 ठोकल्यात आतापर्यंत. चेंडू त्यांचे खेळून झालेले आहेत 6. विनीत भोईरला कोणी टप देईल का? येणारे 2 दिवस बाकी आहेत. विनीत भोईरचा रेकॉर्ड ब्रेक होईल का इथे? 109 धावा त्याच्या बॅट नाही तर पाहायला मिळाल्या प्रेक्षकांना. गोलंदाज सज्ज झालाय दिलीप जाधव. राईट आर्म ओ द विकेट. लेजंड गोलंदाज आहे. ओ चांगला चेंडू आहे. अनुभव भरपूर आपल्या गोलंदाजीमध्ये अनुभव लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुप महाराष्ट्र सन्माननीय भरतदादा जाधव यांचा शुभागमन होणार आहे. काही क्षणातच या स्पर्धेचे आयोजक आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी. वय असावी त्यांची 50+. आता खेळ तोच आहे अजूनही. मागच्या वर्षी देखील याच प्रकारची गोलंदाजी त्यांना आपण करताना बघितलं आणि आज देखील या वर्षी देखील पर्व 6 मध्ये देखील तीच गोलंदाजी आहे. तलवार पुरानी मगर धार वही है, यही हम कह सकते हैं. तलवार जर गंजली असेल मात्र धार तीच आहे आणि गोलंदाजी देखील तीच आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंना या गोलंदाजांनी पाणी पाजलंय. मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, धावा चांगल्या मिळतील. षटकार आलेला आहे फलंदाज समित याच्या बॅटमधून. तर षटकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 27 धावा 27. गोलंदाज पुन्हा एकदा दिलीप जाधव. कमबॅक होईल का पाहूया आपण. आपल्या षटकार खाल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाला आपण कमबॅक करताना बघितलंय. कमबॅक नव्हे तर धाव एक्स्ट्रा खर्च झाली आहे. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. 20 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे अजून या मॅच जिंकण्याकरिता. गोलंदाजी करताना गोलंदाज दिलीप जाधव. राईट आर्म ओ द विकेट. बॅटर समित सज्ज आहे खेळण्यासाठी. बिनार गावाच्या एनकडून गोलंदाजी करताना खराब चेंडू. फुलटा चेंडू. फुल टोल उचल करताना आपण पाहतोय. चेंडू झाला सीमा पार. षटकार. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शतरक्षक बघत राहिला तिथे वेदांत. धाव घेतली जात नाहीये. मला वाटतं सौरभला स्ट्राईक ठेवायची आहे. मिलिंद भाऊ यांचं शुभागमन झालेलं आहे. राऊंड ग्रुपचे ते सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यश लोखंडे गोलंदाजीसाठी आलेला आहे. षटक क्रमांक 3 आपल्या संघासाठी घेऊन येत आहे. समोर सौरभ हडकमोल ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 19 धावा आलेल्या आहेत. लाजवाब गोलंदाजी राहिली होती पहिल्या डावामध्ये, जिथे सचिनने 3 विकेट घेतले होते. तब्बल 4 विकेट घेतले होते सचिनने. 9 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज मिलिंद भाऊ यांचा शुभागमन झालेला आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. रावण ग्रुपचे ते सदस्य आहेत. आपलं मोस्ट वेलकम. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. गोलंदाज यश लोखंडे. आता चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. वेल घेतला जात आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे आणि वेल इथं आतापर्यंत 12 मिनिटं झालेली आहेत. लक्षात असू द्या. सौरभ हडकमोल या षटकामध्ये मॅच फिनिश करेल का? ताकद आहे या खेळाडूकडे, काहीही करू शकतो तो. ऑफस्टिकचा चेंडू आहे, सोडून दिलाय मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 35. 10 धावांची आवश्यकता आहे. यश लोखंडे सेलिब्रेशन करू शकतो जर सौरभ हडकमोलचा विकेट मिळाला तर. यश याची गोलंदाजी फास्ट अँड फ्युरियस, वेग फार आहे गोलंदाजीमध्ये, मात्र पुन्हा टाकावं लागेल. वारंवार जर लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 लागोपाठचे वाईट येणाऱ्या मॅचसाठी डोकेदुखी ठरू शकतो. आपल्यामध्ये असलेला हुनर, आपल्यामध्ये असलेली कला आणि आपल्यामध्ये असलेला क्लास दाखवणं फार महत्त्वाचं असतो जेव्हा आपण मैदानामध्ये उतरतो. ऑप्शनला वेदांत वाकचौरे देखील आहे गोलंदाजीमध्ये. मात्र सध्या यश लोखंडे आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने यश लोखंडे. हा स्ट्रोक गुटना टेक सिक्सर दे. चेंडू चालला सीमा रेखा पार. षटकार. इथे आता विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होत आहे यश लोखंडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज सौरभ. मॅच फिनिश करायचं होतं. अवस्थेचं हलकंसं अपील झालं होतं. इम्पॅक्ट स्टंप बघितला आपण ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावांची आवश्यकता आहे आणि मॅच फिनिश करण्यासाठी सौरभ 4 षटकार आतापर्यंत आले. अजून एक पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मॅच इथे फिनिश केली का पाहूया आपण. विजय आहे पहा. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही. 2 दिवस हा खेळाडू अफाट मेहनत करते या स्पर्धेमध्ये. झेल सुटली जात आहे मात्र एकच धाव कंप्लीट केला जात आहे. आता विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं समितला संधी दिली आहे सौरभने मॅच फिनिश करण्यासाठी. यश लोखंडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी करताना यश लोखंडे याला. यशने आतापर्यंत 2 चेंडू डॉट केल्यात, 2 वाईट टाकल्यात, 1 षटकार, 1 सिंगल धाव खर्च केली आपल्या गोलंदाजीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने समितला. समित देखील वारंवार बिग हिट करण्याचा प्रयत्न करतोय. असं वाटत होता की या षटकामध्ये मॅच फिनिश होईल, मात्र यश लोखंडेने दाखवून दिलाय माझ्या गोलंदाजीमध्ये देखील 30 धार आहे. जरी षटकार खाला असेल मात्र चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. सौरभ नो स्ट्राईकला तर विचार करत असेल तर स्ट्राईक वाजता तर मॅच फिनिश झाली असती. समित गोलंदाजा सज्ज होते यश. आता भरपूर संघर्षानंतर चेंडू हवेमध्ये उडालेला आहे आणि वाट पाहावी लागेल मॅच फिनिश करण्यासाठी, कारण की फलंदाज बाद. विकेट
समित बैक टू डग आउट। यही होता है जब आपको शॉर्टकट जाना पड़ता है। नेहमी शॉर्टकट रस्ते चांगले नसतात। आपण बघितलं शॉर्टकट रस्ता सावंद्यामधून गोरसई, गोरसईतून कवाड, हा रस्ता गावातून चांगला आहे, मात्र त्याच्या पुढे थोडंसं खराब आहे। आपण जेव्हा चांगल्या गोलंदाजाला धावा मारल्या, एखाद्या खराब गोलंदाजाला विकेट टाकतात, तेव्हा असा कुठेतरी होताना आपण बघितलं। विकेट मिळाली त्या गोलंदाजाला। आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज आपण पाहतोय तेजस जाधव आलेला आहे गोलंदाजीसाठी। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन गेलाय नो स्ट्राईकला। 2 धावा डिफेन्स करायचे आहेत 12 चेंडूमध्ये। सोपं नाही आहे, मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो। प्रत्येक चेंडूवर विकेट घ्यावे लागेल। स्विच हिट खेलण्याचा प्रयत्न, सौरभ ने देखील थांब ली है, हम आखिरी गेंद तक खेलेंगे। कारण की आतापर्यंत डॉट चेंडू किती खेळले सौरभ? आमचे स्कोर सांगतायत 5 चेंडू डॉट केलेत, 4 षटकार 2 सिंगल आहेत। षटकाराने डील केली होती, मात्र त्यानंतरचा स्टॉप लागलेला आहे। आता मॅच फिनिश होईल असं वाटतो आणि झालेली आहे। मौका भी दिया और छक्का भी दिया। मॅच फिनिश, कॉंग्रॅच्युलेशन टीम। हा सामना इथे जिंकला गेलेला आहे, तो म्हणजेच आपण पाहतोय रावण स्पोर्ट टीम संघाने। कॉंग्रॅच्युलेशन भरत दादा जाधव अँड टीम। हार्ड लक टीम। भीम वॉरियर्स दिलीप जाधव फ्रॉम टीम। Man of the match, one man army, Sachin. He is a man of the match, 4 wickets, 9 धावा आणि 4 विकेट घेतले होते, म्हणून मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे सचिन। लो स्कोरिंगचा सामना होता। मॅन ऑफ द मॅच आपण विचार केला होता